मी सुरेश अप्पाय, दैनिक संघर्ष न्यूज लाईव्ह. आज आपण उमापूर येथे आहोत. उमापूर हे बाजारपेठेचं गाव आहे आणि ह्या बाजारपेठेत एक ह्या बाजारपेठेत उमापूर ह्या नगरीत संध्याकाळची जी राखण आहे चोर किंवा काही त्यासाठी एक साथी आले. आपण त्या साथीतून जाणून घेऊ की आपण तुमचं गाव इतक्या लांबून सोडून येऊन तुम्ही ह्या उमापूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे सेवा होते, तुमचं मानधन कसं आहे, योगदान कसं आहे, याबद्दल आपण त्यांची बोलू. हाँ नमस्ते. कहाँ से आए आप? नेपाल से. कितने दिन हो गए यहाँ पर आए? हो गया 1 साल. आप तुम्हारी ड्यूटी शाम रात कितने बजे से कितने बजे? 12 से 4. जो ड्यूटी करते उसका मानधन कौन देता? कुछ पुलिस चौकी देती, नहीं सर. गाँव वाले देते? गाँव वाले से थोड़ा जितना देता था जैसे का महीना कितना पड़ता? 8-10 हज़ार बनते सर. गुजारा हो जाता उसमें? क्या करेगा सर, मजबूरी है. तुम्हारी फैमिली आई हुई, फैमिली नहीं लेकिन आने वाला है सर. तुम्हारा महीने का खर्चा कितना होता? महीने का खर्चा रहता नहीं सर. रूम किराया देना पड़ता है, आप लोग खुद को खाने का होता है. 5-6 हज़ार जाता है. पूरा जमा कितना होता? 10-1 हज़ार होते हैं. 10 का. उसमें कितने बचते? 5-6 हज़ार. परिवार को देते भाई? वही 5 हज़ार से कम. हो जाता उसमें गुजारा? क्या परिवार करेंगे सर, उसको तो ऐसे है. क्या तुम्हारी हमारे गवर्नमेंट से तुम्हारे क्या मांगे तुम? मांग रहेगा सर. सर थोड़ा गवर्नमेंट से देगा तो हमको थोड़ा फोटो भरेगा. अभी कुछ योजना तुम्हाला नाही? जवळ नाही. इसमें गुजारा. आपण बघितलं त्यांचा देश सोडून आपल्याकडे आले, पण त्यांना जे हे मानधन हे त्यांना महिनाभरात पुरत नाही. याच्यासाठी त्यांचं गव्हर्नमेंट असो की आपल्या राज्यातलं असो त्यांना मानधन सुरू करावं, त्यांच्या फॅमिलीसाठी काही योजना करावं अशी त्यांची मागणी. मी सुरेश अप्पा, दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूज घेऊ.